नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. रामकृष्ण हरी. आज मी आषाढी एकादशी निमित्त तोरण बनवत आहे. लवकरच आता आषाढी एकादशी येत आहे आणि त्या निमित्तानेच मी हे तोरण बनवलेलं आहे. याचंच पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर पहिल्यांदा तर मी हे आपलं जे माऊलीचा टिळा आहे तो बनवणार आहे. तर त्याच्या मेजरमेंटसाठी हे मी झाकण घेतलेलं आहे, जे की 4.5 इंच त्याची साईज आहे त्या झाकणाची आणि त्याच हिशोबाने मी इथे ते बनवणार आहे. उंची जी आहे जी टिळक जो आपण बनवणार आहे त्याची उंची मी 7 इंच आणि घेतलेली आहे आणि आता मी दाखवल्याप्रमाणे बघा इथे मी जे झाकण आहे त्याच्या साहाय्याने जो वरचा राउंड शेप आहे तो इथे करत आहे. इथे मी जो सर्कल काढलेला आहे, गोल काढलेला आहे त्याचा सेंटर घेऊन सरळ रेष काढत आहे. कारण हे मेजरमेंटनुसार करायचं म्हटल्यानंतर हे मेजरमेंट परफेक्ट येतं, व्यवस्थित शेप येतो. तर इथे मी एक त्रिज्या पूर्ण आपलं जे माप आहे तिथपर्यंत घेतलेली आहे आणि इथे बघा 2.5 इंचाचं मी इथे पहिल्यांदा मार्किंग करणार आहे. त्याचं सेंटर काढून जसं मी दाखवत आहे तशा पद्धतीनेच केलं तर ते व्यवस्थित येऊ शकतं. अंदाजपंचे मिसमॅच होतं. त्यामुळे अशा प्रकारे 2.5 इंचाचं मी इथे माप टाकलेलं आहे आणि तिथून खाली 1 इंचावरती मी 1.5 इंचाचं माप टाकलेलं आहे आणि प्रत्येक वेळी सेंटरसाठी अशा प्रकारे टेप दुमडून घेतला तर आपल्याला व्यवस्थित सेंटर मिळून जातो. जिथे आपण फोल्ड करणार तिथे थोडंसं प्रेस केलं तर मेजरमेंट व्यवस्थित येते आणि इथे खाली जो निमुळता भाग असतो तिथे मी 1/2 इंचाचं माप घेतलेलं आहे आणि तेही मी सेंटर टाकून घेतलेलं आहे आणि आता बरोबर जो आपला गोल आहे, सर्कल आहे, तिथून आपल्या निमुळत्या भागापर्यंत आपलं जे मार्किंग आलेलं आहे ते अशा प्रकारे सगळे पॉइंट जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आणि खालचा जो भाग आहे त्याला थोडासा निमुळता आकार द्यायचा. तुम्ही फ्री हँडने पण करू शकता असं जर करायचं नसेल, पण अशा पद्धतीने शेप एकदम व्यवस्थित येतो, मिसमॅच होत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा तो शेप आलेला आहे आणि हा मी आता कट करून घेणार आहे आणि अजून एक पद्धत आहे टिळक काढण्यासाठी. जर तुम्हाला अशी आकडेमोड कळायची नसेल तर सरळ जो आपल्याला टिळक काढायचा आहे त्याचा आपण ट्रेसिंगही करू शकतो, ट्रेस करूनही काढला जाऊ शकतो. तर जो मी मेजरमेंटनुसार केला तो अशा प्रकारे व्यवस्थित आलाय की नाही हे चेक करण्यासाठी जो टिळक आहे तो मध्यंतरी फोल्ड करून घ्यायचा बरोबर सेंटरला आणि त्याचं मेजरमेंट व्यवस्थित आलं की नाही ते चेक करायचं. ते तुम्ही बघू शकता एकदम हे व्यवस्थित आलेलं आहे. थोडंफार काही जे 19-20 असेल ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायचं तर डायरेक्ट जो फोटो आहे तो तुम्ही Googleवरतून डाउनलोड करू शकता. हे अशा पद्धतीने जसं मी दाखवत आहे आणि तो अशा प्रकारे तुम्ही झूम करू शकता किंवा तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचं आहे तोरण जसं की मी ते 7 इंच उंची आणि 4-4.5 इंच त्याचं सर्कल ठेवलेलं आहे. त्या मेजरमेंटने तुम्ही प्रिंटही करू शकता. पण असं मोबाईलवरही ट्रेस केलं जाऊ शकतं. पण मी सध्या तरी मेजरमेंटने केलेलं आहे. अशी एक पद्धत आहे. तुम्ही जी सोयीची वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आणि इथे मी पूर्ण आपले जे कॅनव्हासचे जे पीस आहेत ते त्याच मेजरमेंटने आता कट केलेले आहेत आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते मी इथे कट केलेले आहे. हे सिल्क फॅब्रिक आहे. मला खणाचं फॅब्रिक येलो कलरमध्ये मिळालेलं नाही, त्यामुळे मी हे यूज केलेलं आहे आणि सेम आपलं जे कॅनव्हासचा आपला शेप आलेला आहे व्यवस्थित त्याच शेपने आपण हे पूर्ण जे पॅचेस आहेत इथे मी 38 इंचचं माप घेतलेलं आहे. पण जे तोरण जे आहे ते मी 3 फुटामध्ये करत आहे आणि ह्याचे जे आपले माऊलीचा टिळा आहे तो त्याचे मी 7 पीस काढलेले आहेत आणि त्यामधला हा पहिला पीस आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे पीसही काढू शकता आणि ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. मध्ये मी कॅनव्हास यूज केलेला आहे त्यामुळे आपलं जे मेन फॅब्रिक, आपला कॅनव्हास आणि अस्तर असे 3 पॅचेस मी इक्वल कट केलेले आहेत. ही जी आपली पट्टी आहे ही मी बॉर्डर पट्टी म्हणून लावणार आहे तोरणाला वरच्या साईडने आणि ते आता स्टिचिंग पार्टमध्ये आपल्याला पहिल्यांदा कॅनव्हास खाली ठेवायचा आहे. त्यावरती आपलं मेन फॅब्रिक आणि त्यावरती आपला जो अस्तर आहे त्याचा पार्ट येणार आहे आणि इथे मी पूर्ण शिलाई मारून घेणार नाहीये कारण आपल्याला वरती जी आपली पट्टी येणार आहे तोरणाची त्यावरती आपल्याला स्टिच करण्यासाठी थोडंसं पाव ते
पावणा इंचपर्यंत, अर्धा अर्धा ते पावणा इंच पण खूप झालं, पाव किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त आपण अंतर सोडायचं आहे. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून बाकीचा मी जो आपला शेप आहे त्यानुसार शिलाई करून घेत आहे. आणि जो आपलं मार्किंग आहे तेवढं मी स्टिच करणार नाही, त्या त्या भागावरती मी शिलाई देणार नाही, कारण आपल्याला नंतर ही जो टिळक आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. जी आपली शिलाईची बाजू आहे ती आतल्या साईडला जाणार. आणि अशा प्रकारे अस्तर आणि कॅनव्हास आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यांच्यामधून हा टिळक जो आहे तो सरळ व्यवस्थित करायचा आहे. त्याचं जे खालचं टोक आहे ते व्यवस्थित काढायचं आहे. तुम्ही पेन्सिल किंवा काही टोकदार सहाय्याने ते व्यवस्थित करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता शिलाई केल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित असं जे आपली शिलाई आहे, शेप आहे त्यानुसार असं पट्टीच्या वगैरे सहाय्याने मी सरळ करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारेच बाकीचे पीसही मी कट करून घेतलेले आहेत. इथे ही बॉर्डर पट्टी आहे, वरची तोरण पट्टी, त्याला मी अस्तरची पट्टी आहे. ॲक्च्युली मी अस्तरही लावणार आहे. मी कॅनव्हास लावलेला नाही यावेळेस वरच्या पट्टीला, त्यामुळे मी अस्तर आणि मेन जी आपली पैठणीची पट्टी आहे बॉर्डर पट्टीवरची त्यालाच डायरेक्ट स्टिच करणार आहे. तर इथे मी पाव इंच शिलाई इथे मारून घेत आहे पट्टीला अगोदर. आणि नंतर जी आपली पट्टी तयार होणार आहे पाव इंच शिलाई मारल्यानंतर त्याचे पूर्ण आपण अशा प्रकारे सेंटर घ्यायचं आहे. आणि त्या सेंटरवरती पहिल्यांदा आपल्याला जे आपलं 7 पान आहेत त्यामुळे सेंटरला 1 पान तर येणारच आहे टिळाचं. तो टिळा जो आहे तो व्यवस्थित सेंटरला त्याचंही मार्किंग करून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. आणि जसं की मी लाईन मारलेली वरती की पाव इंच सोडलेलं शिलाईसाठी, तर तेवढा भाग आपल्याला वरती सरकून अशा पद्धतीने मेजरमेंट जे आहे मी सांगायला विसरले. ती पट्टी जी आहे ती 3 इंच उंची आणि 38 इंच त्याची लांबी मी घेतलेली आहे अस्तर पट्टीची. दोन्ही आपली टिळा आहे त्यामध्ये 2 इंचाचं मी अंतर सोडलेलं आहे. त्यामुळे 6 पानं साईडला म्हणजे सेंटरला 1 पान आणि बाजूला 3-3 टिळा जे आहेत ते मावलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती सेंटरला ठेवून करू शकता. आणि इथे मी पिनचा सिक्युअर करण्यासाठी वापर केलेला आहे. आणि जे आपण रेडी केलेलं आहे पट्टी त्यावरती आधी मी फक्त जे आपले टिळक आहेत ते स्टिच करून घेणार आहे. त्यानंतर मी बॉर्डर पट्टी जी आपली वरची पट्टी आहे ती जॉईंट करणार आहे. तर त्यासाठी जे आपले टिळा जो आहे त्याचे जेवढं स्पेस आहे तेवढा स्टिच करत आहे. अदर भागावरती मी स्टिच केलेलं नाहीये. सेंटरचा पार्ट आहे आपला माऊली टिळाचा, त्यावरती मी माऊलींची प्रतिकृती काढलेली आहे. आणि ती कशी काढलेली आहे तर मी ते ट्रेस केलेलं आहे आणि त्यानुसार ते मी कार्बन पेपरच्या साहाय्याने मार्क करून घेतलेलं आहे. मी एखाद्या व्हिडिओमध्ये ते दाखवेन मी कसं केलेलं. आणि अशा प्रकारे माझं हे पूर्ण स्टिच करून झालेले आहेत आपले पीस. आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, पण मी तो कट करून घेतलेला आहे. शिलाई करतानाच मी तोरणाला वरती जे आपल्याला अडकवण्यासाठी हँग करण्यासाठी लूप असतात ते बनवून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जे आपला मेन पार्ट आहे जो जिथून आपले टिळा चालू होतात तिथे मी पहिल्यांदा स्टिच करून घेतलेला आहे. नंतर वरच्या साईडने अशा प्रकारे राहिलेला अस्तर जो आहे तो असा फोल्ड करून तुम्ही त्या बॉर्डरच्या आतमध्ये टाकून स्टिच करून घेऊ शकता. आणि त्यासोबतच लूप ही स्टिच करायचे आहेत. हे जे तोरण आपण बनवलेलं आहे त्यावरती मला जो आपला माऊलीच्या टिळ्यांमध्ये जो ब्लॅक सर्कल असतो तो मी इथे झेंडूबामच्या झाकणाच्या साहाय्याने करून घेतलेला आहे. आणि बरोबर सेंटरला घ्यायचा आहे. तर कारण याच मेजरमेंटचा मला व्यवस्थित वाटला. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तरी करू शकता. आता हे झालं मोठं तोरण जे की मी दरवाजासाठी बनवलेलं आहे. पण जर आपल्याला देवघरासाठी तोरण बनवायचं असेल तर यामध्ये छोट्यामध्येही तुम्ही करू शकता. जसं की मी दाखवलं त्याच पद्धतीने थोडंफार मेजरमेंट ॲडजस्ट करून ते छोट्या तोरणाच्या साईजमध्येही ते बनवलं जाऊ शकतं. आता इथे तुम्ही आउटलाइनरही यूज करू शकता कलर करण्यासाठी, किंवा मी इथे एक्रिलिक कलर जे आपले फॅब्रिक कलर असतात फॅब्रिकसाठी यूज करतो ते मी यूज केलेलं आहे. आउटलाइनरही यूज करणार होते मी, पण मी लास्ट तोरणामध्ये आउटलाइनर यूज केलेला, त्यामुळे या तोरणामध्ये मी कलर यूज करत आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त कलर यूज नाही करायचा. जेवढी आवश्यकता आहे तेवढाच कलर घ्यायचा आणि तो सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मागच्या साईडला अजिबात कलर गेलेला नाहीये, कारण मी थोड्या पद्धतीने घेऊन तो जास्त व्यवस्थित
जर आपल्याला हे तोरण आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर चॅनेलवर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओज मी नेहमी टाकत राहते आणि यापुढे येत राहतील. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आणि तोरण जर आवडलं असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये करू शकता किंवा मला WhatsAppवरती मेसेज केले तरी चालतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हा आपल्या तोरणाचा फायनल लूक आहे जो की तुम्ही स्टार्टिंगलाही बघितलेला आहे. धन्यवाद.